म्हणजे पहिल्यापासून मला ना बायोलॉजीमध्ये जास्त होता इंटरेस्ट, बरं. मेडिकल फील्डमध्ये. ओके. पण घरची परिस्थिती आणि माहिती की आपण एवढं पण म्हणजे शाळेमध्ये म्हणजे आय वॉज व्हेरी स्टुडियस आणि हार्ड वर्किंग. पण इतकंही नाही की मला बीजी मेडिकल ॲडमिशन मिळावं. तर आणि प्रायव्हेटला तर शक्यच नव्हतं ते बरोबर. करणं. तर ॲक्च्युली 10वी नंतर मी 11वी-12वी पार्ट टाईम जॉब पण केलेले आहेत. बरं. म्हणजे आय फंडेड माय एज्युकेशन राईट आफ्टर 10th. तर ॲज अ डिलिव्हरी बॉय कधी कधी न्यूजपेपर पण टाकलेले आहेत सकाळचे. तर एक कंपनी होती समोर पेठेमध्ये स्टेशनरी. आणि त्यावेळेस अगेन इफ यू रिमेंबर त्यावेळेस बिफोर दिस PCs केम इन टू द वर्ल्ड त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक टायपरायटर्स होते. बरोबर. त्याचे कार्ट्रिजेस किंवा त्याचे सप्लाईज ऑफिस सप्लाईज. तर ते आम्ही डिलिव्हर करायचो सायकलवर. अच्छा. पुण्यामध्ये म्हणजे कोंडवा म्हणा, कोथरूड, म्हणजे इवन पिंपरी, बरोबर. मुंडवा. तर ते करत असताना म्हणजे आय हॅज टू सायकलवर मीन टू ट्रॅव्हल थ्रू द COEP कॅम्पस. इकडे सिव्हिल, इकडे मेकॅनिकल, असं ते इट्स अ बिग कॅम्पस. येस. तर आय लुक अप टू द की अरे काय लकी मुलं आहेत तिथे सगळे असे शिकणारे. Correct. आणि कधी वाटलं पण नाही की आपण त्या कॉलेजमध्ये स्वतः शिकू. विकास दादा काळे आमचे फॅमिली फ्रेंड्स होते. बरं. तर त्यांनी माझी जर्नी पाहिली होती, म्हणजे शाळेमध्ये किंवा माय अकॅडमिक रेकॉर्ड. आणि त्यांना असं वाटायचं की मी काहीतरी म्हणजे करावं. तर त्यांनी स्वतः मला म्हणजे माझा हात धरून ते मला घेऊन गेले ॲडमिशनच्या वेळेस. बरं. स्वतः थांबले, त्यांनी पैसे भरले, फॉर्म भरला हां. आणि ही स्टेड विथ मी अंटिल आय गॉट द ॲडमिशन इन COEP.